क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन संघटक यांनी ठेवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष कार्यक्रमामध्ये या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे ते बहुजन संघटकचे मनसुडे, गानार आणि ज्यांच्यामुळे आपल्यापुढे येण्याची संधी मिळाली ते राहुलजी खांडेकर आणि जोडले झालेले सर्व बंधू आणि भगिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकीय आणि सांस्कृतिक चळवळ या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करणार आहे. खरं तर आजच्या या चळवळीच्या अनुषंगाने असं म्हटलं जातं की दलितांची राजकीय चळवळ संपुष्टात आलेली आहे किंवा सांस्कृतिक चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु मला असं वाटतं की ही चळवळ संपुष्टात आलेली आहे किंवा संपुष्टात येणार आहे अशा चर्चेमध्ये आणि अशा बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. पण ही चळवळ जी आहे ते विस्कळीत झालेली आहे, दिशाहीन झालेली आहे, गटबाजीमध्ये विभागली गेलेली आहे. किंवा आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित अशा प्रकारची ही चळवळ आता दिसत नाही असं आपल्याला फार तर म्हणता येऊ शकेल. आणि या दृष्टिकोनातून या चळवळीच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी विचार करावा, चिंतन करावं. ही भूमिका मला असं वाटतं की बहुजन संघटक यांची आहे. एका बाजूला या चळवळीची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की या देशातील वर्णवर्चस्ववादी, ब्राह्मणवादी, फुले आंबेडकरी विचारविरोधी हे लोक, सर्व जे लोक आहेत, ही चळवळ संपावी म्हणून आपले आपले सापळे लावून आहेत. एका बाजूला राजकीय सापळा त्यांनी लावलेला आहे, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक सापळा लावलेला आहे आणि या सापळ्यामध्ये कोण कोण सापडतं याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी म्हणजे जे जे काही बाबासाहेबांच्या विचारावर, त्यांच्या चळवळीवर विश्वास ठेवतात अशा सर्व लोकांनी याच्या संदर्भामध्ये चिंतन करणं हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट एक जाणीवपूर्वक मी आपल्याला सांगू इच्छितो. 21 ऑक्टोबर 1951 मध्ये दिल्लीमध्ये दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाची स्थापना केली. या जनसंघाने 1957 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशननी देखील ही लोकसभेची निवडणूक लढवली. अर्थातच ही निवडणूक जी आहे ही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेली होती. परंतु 1957 मध्ये या निवडणुकीमध्ये जनसंघ या पक्षाला संपूर्ण भारतामधून केवळ 4 जागा मिळालेल्या होत्या. आता याउलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील असलेला शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आहे या पक्षाला 9 जागा लोकसभेच्या प्राप्त झालेल्या होत्या, 9 खासदार झालेल्या होत्या. म्हणजे जनसंघाचे केवळ 4 होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला 9 जागा मिळाल्या होत्या, 9 खासदार होते आणि देशातून जवळपास 16 आमदार निवडून आलेले होते. मी यासाठी याचा उल्लेख करतो की ज्या जनसंघाला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या ती विचारधारा आज सत्तेवर गेलेली आहे.
आणि 1957 मध्ये ज्या बाबासाहेबांच्या विचारधारेने या ठिकाणी या जनसंघाच्या दुप्पट जागा ज्यांनी मिळवलेल्या होत्या, 9 खासदार आलेले होते, 16 आमदार निवडून आलेले होते, ते आज कुठे आहेत? मला असं वाटतं की याचं चिंतन होणं याची देखील गरज आहे आणि हे चिंतन व्हावं अशा प्रकारची देखील भूमिका या बहुजन संघटकची असावी. आता या ठिकाणी विषय जो दिलेला आहे तो अतिशय व्यापक आहे की बाबासाहेबांना अपेक्षित राजकीय चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ. मला असं वाटतं की खरं तर हे 2 स्वतंत्र विषय आहेत. तरी देखील त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. तर पहिल्यांदा आपण बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या राजकीय चळवळीच्या संदर्भामध्ये बघूया. आता बाबासाहेबांना राजकीय चळवळ कशी अपेक्षित होती किंवा सांस्कृतिक चळवळ कशी अपेक्षित होते ही त्यांनी कुठेही लिहून ठेवलेलं नाही. तर हे कुठून जाणवतं आपल्याला? तर सर्वसाधारण बाबासाहेबांनी ज्या ज्या वेळेला समाजसूचक अशा प्रकारची भाषणं केलेली आहेत, राजकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून, त्यावेळेला त्या भाषणातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या चळवळीचा काहीसा बोध होतो. आणि दुसरी गोष्ट, दुसरा स्रोत जो आहे याचा, ते म्हणजे बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळी. बाबासाहेबांनी ज्या काही चळवळी निर्माण केलेल्या आहेत या चळवळीचा अभ्यास केल्यानंतर देखील किंवा त्या पाहिल्यानंतर देखील बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या चळवळीची कल्पना येते. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजची चळवळ जी आहे ही निश्चितच बाबासाहेबांना अपेक्षित असलेली चळवळ नाही. की आज मी चळवळीच्या संबंधी असं वर्णन केलं की गजनीच्या महम्मदाने देखील शर्मेने खाली मान घातली असती एवढे तुकडे आम्ही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षाचे केलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हीच खंत जी आहे ही या ठिकाणच्या बहुजन संघटक या मंडळीला आहे आणि त्यामुळेच हा त्यांनी विषय आपल्यासाठी ठेवलेला, चिंतनासाठी ठेवलेला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळी आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी केलेलं काम जे आहे हेच बाबासाहेबांना अपेक्षित अशा प्रकारचं आहे. त्यांनी उभारलेली राजकीय चळवळ आणि त्या राजकीय चळवळीमधून दिलेला संदेश जो आहे तीच बाबासाहेबांना अपेक्षित असणारी चळवळ आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर पहिल्यांदा आपण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पहिल्या संघटनेच्या संबंधी बघू की या संघटनेचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. आता या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते, परंतु त्याचबरोबर त्यांच्या चळवळीमध्ये विविध लोक होते. ते लोक कोणकोणते होते मी जाणीवपूर्वक आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे. हिरालाल सेटलवाड नावाचे ग्रस्त होते, जे ग्रस्त LLB झालेले होते. JK नसीम नावाचे ग्रस्त होते, ते पोस्ट ग्रॅज्युएट झालेले होते. रुस्तम जीनवाला नावाचा एक ग्रस्त होते, ते देखील वेल क्वालिफाईड होते. SN मारवाडी नावाचे ग्रस्त या चळवळीमध्ये, या संघटनेमध्ये होते. नानाजी मारवाडी या ठिकाणी होते. झुंबरलाल राठोड या चळवळीमध्ये याच्यामध्ये होते. YN काजरोळकर यासारखी मंडळी होते. आता याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं तर बाबासाहेबांच्या या संघटनेमधून आपल्या लक्षात येऊ शकते की ही संघटना जी आहे ही कशी असावी हे अपेक्षित होते. यातल्या काही नावावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की याच्यामध्ये मारवाडी समाज होता, मुस्लिम समाज होता, दलित समाज होता, मारेतर समाज या ठिकाणी होता. याचा अर्थ मला याच्यातून एवढा सांगायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या चळवळीमध्ये एक जात नसावी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातींचे लोक असले पाहिजेत, जे सामान्य माणसाला न्याय देऊ शकतात, या ठिकाणच्या शोषितांना न्याय देऊ शकतात आणि त्यामध्ये क्वालिफाईड माणसं देखील असले पाहिजेत, शिकलेली माणसं देखील असले पाहिजेत. ही अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची अपेक्षा होती की सर्व जाती धर्मांना घेऊन हे संघटन आले पाहिजे. याच्यामध्ये जसे क्वालिफाईड लोक आहेत तसे कार्यकर्ते असले पाहिजेत, कार्यकर्त्याबरोबर त्यागवृत्ती असणारे लोक देखील या ठिकाणी असले पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येऊ शकेल.
त्यानंतर या संघटनेचा उद्देश, बहिष्कृत हितकारणी सभेचा उद्देश काय होता, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने निश्चित केलेल्या होत्या आणि मला असं वाटतं त्या 2 गोष्टी बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत, अपेक्षित आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये उद्देश असं सांगितला की आपल्या संघटनेचा उद्देश हा आहे की या ठिकाणच्या तळागाळातील माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. आता आपल्याकडे एक वाक्य सातत्याने वापरलं जातं, ते कोणी पहिल्यांदा वापरलं मला माहीत नाही, परंतु कोणत्याही भाषणामध्ये ते मी ऐकतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर हे वाक्य बाबासाहेबांनी कुठेही वापरलेलं नाही. तर जी बहिष्कृत हितकारिणी सभा होती त्याचं एक ब्रीद वाक्य होतं. ते ब्रीद वाक्य इंग्रजीमध्ये होतं, एज्युकेट, एजिटेट आणि ऑर्गनाइज. त्याचा साधा आणि सरळ असा अर्थ होतो की शिका, जागृत व्हा आणि संघटित व्हा. त्याचा अपभ्रंश कसा झाला मला माहीत नाही, पण बाबासाहेबांनी आपली संघटना कशासाठी असली पाहिजे ते त्यांनी सांगितले की पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने जाणीव जागृती आली पाहिजे आणि तो समूह संघटित झाला पाहिजे, अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी आढळते. म्हणजे बाबासाहेबांना देखील अपेक्षित आहे की आमच्या संघटनेमध्ये देखील ही तत्त्व असली पाहिजे. 11 एप्रिल 1925ला बहिष्कृत हितकारिणी सभेचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संघटना कशी असली पाहिजे किंवा आपलं संघटन कसं असावं याच्या संबंधीची चर्चा केली. आता या अधिवेशनाच्या नंतर जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळ्या चळवळीमध्ये गुंतले. मग त्याच्यामध्ये महाडचा सत्याग्रह आला, काळाराम मंदिर सत्याग्रह झाला, पुणे करार झाला आणि मग याच्यामध्ये बराचसा कालावधी झाला आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1934 मध्ये राजगृहामध्ये आले. राजगृहामध्ये आल्यानंतर 20 जानेवारी 1934 रोजी बाबासाहेबांनी राजगृहामधून लिहिलेलं पहिलं पत्र आहे आणि त्याच्यानंतर 3 मार्च 1934 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाडांना लिहिलेलं पत्र आहे. आता हे पत्र मला या दृष्टिकोनातून महत्त्वाचं वाटतं की ते दादासाहेबांना लिहिलं म्हणून नाही आहे, पण या पत्रामध्ये बाबासाहेबांनी जी मांडलेली गोष्ट आहे ती मला असं वाटते की आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या संघटनेमध्ये काय असावं अशा प्रकारचं संदेश देणारं हे पत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादासाहेबांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हणतात की आता आपण मंदिर प्रवेशासारखे इत्यादी सारख्या आंदोलनापेक्षा आपण दलित समाजामध्ये जागृती, शिक्षण आणि संघटन यासाठी आपली शक्ती पणाला लावावी असे मला वाटतंय. म्हणजे या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा सांगितलं जाहीरपणे की या ठिकाणी आता आपल्याला ह्या प्रश्नापेक्षा आता आपल्याला दलितांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये, त्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, त्यांचं संघटन घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि याच भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2च वर्षांनी एक नव्या पक्षाला जन्म दिलेला दिसून येतो. 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्ष जो आहे हा अस्पृश्य समाजातील पहिला राजकीय पक्ष आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्या काळामध्ये 3 प्रमुख पक्ष होते. एक दक्षिणेमध्ये जस्टिस नावाचा पक्ष, जस्टिस पार्टी नावाचा एक पक्ष होता, त्यानंतर मुस्लिम लीग या ठिकाणी होता आणि त्यानंतर या ठिकाणी 36 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्वतंत्र मजूर पक्ष काढला. आता जस्टिस पक्षाची भूमिका, मुस्लिम लीगची पक्षाची भूमिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षाची भूमिका याच्यामध्ये मात्र जमीन आसमानचं अंतर असलेलं दिसून येतं. मुस्लिम लीग जो आहे हा त्याच्या पुरताच किंवा मुस्लिमापुरत्या त्यांच्या हितसंबंधापुरता मर्यादित होता आणि जस्टिस पार्टी देखील तेवढ्या राज्यापुरती एका विशिष्ट विषयाच्या संदर्भामध्ये ती पार्टी होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय दूरदृष्टीपणातून स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे. आता ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्यावेळेला काँग्रेस जो आहे हा लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर होता. त्याला समाजामध्ये प्रचंड मान्यता होती आणि दुसरा विरोधी पक्ष त्याच्या समोर कुणीच नव्हतं.
आणि दुसरी गोष्ट की 1937 मध्येच या ठिकाणी मुंबई कायदे मंडळाच्या निवडणुका येणार होत्या. या दोन गोष्टी बाबासाहेबांच्या समोर होत्या. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की या पक्षाची लोकप्रियता किंवा त्याची वाटचाल जी आहे ही या देशामध्ये एकपक्षीय हुकुमशाही येण्याच्या मार्गावर आहे. एकपक्षीय हुकुमशाही आणण्याच्या दारामध्ये काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून एकपक्षीय या हुकुमशाहीला अडवण्यासाठी एक प्रबळ अशा प्रकारचा विरोधी पक्ष असला पाहिजे. या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्याला रोखण्याचं काम या ठिकाणी केलं. आता या पक्षाची स्थापना करत असताना देखील त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील लोकांना बोलवलेलं आहे. त्यावेळेला मग आमचे डी.व्ही. प्रधान असतील किंवा मग आपल्याकडे कमलाकर चित्रे असतील, ही महाराष्ट्रातली काही मंडळी होती. परंतु त्याचबरोबर इतर राज्यातील लोकांना देखील त्यांनी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लोकशाहीला अडथळा ठरणाऱ्या एकपक्षीय हुकुमशाहीला बाजूला सारण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झाला आणि पहिल्यांदाच त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. आता स्वतंत्र मजूर पक्षाला यश का मिळालं याच्यामध्येच आपल्याला बाबासाहेबांना अपेक्षित असलेला राजकीय पक्ष हा आपल्याला बघायला मिळतो. 1937 मध्ये मुंबई कायदा मंडळाची निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष जे आहे हा देखील पुढे आला. माणूस हे त्यांना चिन्ह मिळालं. आणि मग हा पक्ष जाहीर केल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांची दुसऱ्या दिवशीच मुलाखत घेतली. आता या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांना जे प्रश्न विचारले होते तोच या पक्षाचा जाहीरनामा होता. आणि स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा जो आहे तोच मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय चळवळीमध्ये अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली उत्तरं जी आहेत ती देखील महत्त्वाची आहेत. की त्यांनी सांगितलं की या पक्षाचा बेस कोण आहे, की स्वतंत्र मजूर पक्ष जे आहे हा केवळ मजूर आहे का, या मजुरालाच घेऊन हा पक्ष उभा राहणार आहे का. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मजूर हा पक्षाचं नाव असले तरी मजूर हा एकमेव या पक्षाचा कणा नाही. तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या सर्व अस्पृश्य जाती, सर्व मागास जाती, गरीब शेतकरी आणि मजूर हे सर्व या पक्षाचा कणा म्हणून आहेत किंवा ते पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या सर्वांच्या विकासाचा प्रश्न जो आहे मुख्य तो म्हणजे शिक्षण आहे आणि म्हणून यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आहे. म्हणून ते म्हणतात की आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिली गोष्ट आम्ही कोणती मांडलेली आहे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की या ठिकाणी शेती जी आहे भविष्यामध्ये तुकडा पद्धतीमध्ये वाटप होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला जोड उद्योग येण्याची गरज आहे आणि म्हणून तांत्रिक शिक्षण याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. या देशामधल्या माणसाला शिक्षण घेण्याचा जसा अधिकार आहे तसा त्याला नोकरीचा देखील अधिकार असला पाहिजे आणि या सर्व जातीवर वर्ण व्यवस्थेने लादलेली बंधनं आहेत, अत्याचार जे आहेत त्याचा प्रतिबंध करणं हा आमचा जाहीरनामा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना प्रश्न असा विचारला की या पक्षातले उमेदवार कोण असतील. तर त्यावेळी सांगितलं की या पक्षासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या पक्षाच्या उमेदवारीसाठी पात्र असेल, दावेदार असेल. आता या सर्वांमधून काय गोष्ट स्पष्ट होते, तर मला असं वाटतं की बाबासाहेबांना अपेक्षित काय आहे की या राजकीय पक्षामध्ये केवळ एका जातीचे लोक असता कामा नयेत, केवळ अस्पृश्य असता कामा नयेत, तर सर्व अस्पृश्यातल्या सर्व जाती, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सर्व मागासलेले, गरीब शेतकरी, मजूर हे या पक्षामध्ये असले पाहिजेत हे अपेक्षित या ठिकाणी आहे. या गरिबांच्या या ठिकाणी उन्नतीच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षण देणं हे अपेक्षित या ठिकाणी आहे. हे शिक्षण घेण्याची ऐपत सर्व जातीमध्ये असते असं नाही, तर त्यांच्यासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि उमेदवार या पक्षाचा कोण असला पाहिजे, एखादा दंडांडगाच असला पाहिजे असं नाही, तर त्या पक्षामध्ये अहोरात्र काम करणारा कार्यकर्ता असला पाहिजे. ही भूमिका ही सुचवते की बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं. तर बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की हा पक्ष जो आहे एका जातीचा असू नये,
या पक्षाचं ध्येय धोरणं जी आहेत त्याचा कार्यक्रम जो आहे तो गरिबांचं कल्याण करण्याच्या संदर्भामध्ये असलेला पाहिजे, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणारा असला पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय देणारा असला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि बाबासाहेबांनी या निवडणुकीमध्ये 17 उमेदवार उभा केले. आता मी 1937 सांगतोय मी आपल्याला. 1937 मध्ये बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 17 उमेदवार उभा केले. माणूस या चिन्हावर 17 पैकी 15 उमेदवार निवडून आले. काँग्रेसने प्रचंड विरोध केलेला होता. काँग्रेसच्या हातामध्ये मुंबई कायदे मंडळाच्या 2 जागा आल्या फक्त, आणि त्याच्यामध्ये एक अटीतटीची लढाई झाली आणि तोही काँग्रेसने या ठिकाणी जिंकली. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा झटका देण्याचं काम बाबासाहेबांनी या संघटनेच्या माध्यमातून केलं. म्हणजे बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे? बाबासाहेब म्हणतात की या सर्वांना एकत्रित आपण घेऊन गेलात, त्यांच्यासाठी योग्य अशा प्रकारचा कार्यक्रम आखला त्यांच्या उन्नतीच्या संदर्भामध्ये, तर हा पक्ष मोठा होऊ शकतो, काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला देखील पराभूत करू शकतो. ही अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि बाबासाहेबांना अशा प्रकारचा राजकीय पक्ष अपेक्षित आहे. म्हणजे मूलभूत प्रश्न हातामध्ये तुम्ही घ्या, सर्व एक संघ एकत्रित व्हा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा पक्ष चांगला करता येऊ शकतो. या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार जो आहे हा 30 मे 1937 मध्ये जाहीरपणे करण्यात आला. आणि या जाहीर सभेमध्ये, जाहीर सत्कार कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांनी केलेलं भाषण जे आहे, हे भाषण देखील त्यांना अपेक्षित असलेला पक्ष कसा आहे हे दाखवणारं आहे. या भाषणामध्ये त्यांनी 4 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते. त्यांनी पहिल्यांदा मुद्दा असा सांगितला त्याच्यामध्ये की सर्व निवडून आलेल्या उमेदवाराकडे बोट दाखवून ते असं म्हणाले की आपण दिलेले हे सर्व उमेदवार जे आहेत, हे उमेदवार तुमच्या प्रश्नाशी बांधील राहतील, समाजाशी बांधील राहतील, याची ग्वाही मी देतो. म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित असं आहे की आपल्या राजकीय पक्षातील जे काही उमेदवार आहेत ते समाजाशी बांधील असले पाहिजे, त्यांच्या प्रश्नाशी बांधील असले पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात, दुसरी ग्वाही मी तुम्हाला ही देतो की यापैकी कोणताही उमेदवार स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसला जाऊन भेटणार नाही, काँग्रेसला जाऊन मिळणार नाही, किंवा याच्यामध्ये पराभूत असणारा कोणीही उमेदवार जो आहे पराभूत झालो म्हणून काँग्रेसच्या दावणीला जाणार नाही, याची देखील मी ग्वाही देतो. आणि तिसरा मुद्दा ते असं म्हणतात की काँग्रेस पक्षाचा आम्ही पराभव केला असला तरी किंवा याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी ते असं म्हणतात, याचा अर्थ काँग्रेस आमचा शत्रू नाही. जर काँग्रेस आमच्या हिताच्या संदर्भामध्ये एखादं धोरण राबवत असेल तर त्या काँग्रेस पक्षाला आमचं सहकार्य असेल, परंतु हे काँग्रेस जर आमच्या अहिताचा विचार करत असेल तर तेवढ्याच प्रखरपणे काँग्रेसला विरोध केला जाईल, या ठिकाणी असं नमूद करतात. आणि त्यानंतर असं म्हणतात की हा विजय जो झालेला आहे त्या विजयाचं कारण केवळ मी एकटा नाही किंवा प्रचार करणारी मंडळी नाही, तर ते म्हणतात की हा विजय यासाठी मिळालेला आहे, यामध्ये कोणतीही एक जात किंवा एक समूह त्यामध्ये सहभागी झालेला नाही, तर सर्वांनी आपल्या जाती, पोट जाती याच्यामध्ये स्वतःला अडकवून न घेता या ठिकाणी सर्वजण या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मागे उभा राहिले. मार, मांग, चांबार, मेहतर या सर्वांचे बळ जे आहे, या बळाचा परिणाम म्हणून आज हे उमेदवार विजयी झालेले आहेत. हे 4 मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये मांडले. मित्रहो, याच्यातून हे स्पष्ट होतं की डॉक्टर बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे की उमेदवार निवडून आलेला असेल तो समाजाप्रती या ठिकाणी बांधील असला पाहिजे, स्वार्थासाठी त्यांनी पक्षाचा त्याग न केला पाहिजे, त्यानंतर विरोधासाठी विरोध म्हणून कुणाला विरोध करण्याची गरज नाही, आपल्या हिताच्या आड येणाऱ्या माणसाला मात्र, पक्षाला मात्र या ठिकाणी प्रखरपणे विरोध केला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही आमच्यातल्या म्हणजे जेवढे काही शोषित आहेत हे जातीच्या बाहेर येणार नाहीत तोपर्यंत संघटन होणार नाही. म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित आहे की या ठिकाणी सर्व जाती धर्मांनी एकत्रित येऊन हे राजकीय संघटन उभं राहिलं पाहिजे. सर्वांनी पक्षाच्या हितासाठी
समाजाच्या हितासाठी झटलं पाहिजे, स्वस्वार्थासाठी या ठिकाणी पक्षाचा त्याग करणं किंवा कोणत्या तरी शत्रू पक्षाला जाऊन मिळणं हे चुकीचं आहे, ही अपेक्षित बाबासाहेबांना आहे. आणि मग अशा प्रकारचा अपेक्षित राजकीय पक्ष जो आहे हा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला दिसून येतो. बाबासाहेबांनी केवळ याच्यामध्ये भाषण दिलेलं नाही की सर्व जाती धर्माला एकत्रित घेतलं पाहिजे, सर्वांना समान न्याय मी देणार आहे, अशा प्रकारे ते केवळ भाषणामध्ये म्हणले नाहीत, तर त्यांनी ते कृतीमध्ये देखील आणलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचे असंख्य उदाहरण आपल्याला सांगता येतील. 1-2 उदाहरण मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये आचार्य दोंदे म्हणून होते, M.U. दोंदे नावाचे होते, मातंग समाजाचे बाबासाहेबांचे कट्टर समर्थक होते. आणि या उमेदवाराला बाबासाहेबांनी उभा केलं होतं. आणि त्यावेळेला काय झालं की ठाण्यामधून त्यांना डावलून महार उमेदवाराला मत देण्यात आलेलं होतं. हे बाबासाहेबांना कळालं. त्यावेळेला त्यांनी दादासाहेब गायकवाडांना सांगितलं की ठाण्यामध्ये जे घडलेलं आहे ते अत्यंत वाईट आहे, माझ्या चळवळीला ते अपेक्षित नाही आणि याच्या पुढे ते असता कामा नये. महाराचा एखादा आपल्या पक्षाचा नसलेला उमेदवार पडला तरी चालेल, परंतु आपल्या चळवळीमध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्मांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून दादासाहेब गायकवाडांना म्हणतात ते एक मत कसं भरून काढायचं या चिंतेमध्ये मी आहे. म्हणून मी मालेगावमध्ये या ठिकाणी एका उमेदवाराशी मी बोललेलो आहे. महाले नावाचा उमेदवार आहे, मी त्याच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तू जे आहे तुझं मत जे आहे हे आमच्या आचार्य दोंदेंना दे. एवढंच नाही तर ते मी म्हणले मी अनेक मुस्लिम मतदारांना देखील बोललेलो आहे की त्यांनी मत आपलं दोंदेंना द्यावं आणि त्यांना निवडून द्यावं आणि याच्यामुळे ते दोंदे निवडून आले. म्हणजे बाबासाहेब केवळ भाषणात सांगत नव्हते किंवा केवळ विचार मांडत नव्हते, तर त्यांनी प्रत्यक्षामध्ये देखील हे काम केलेलं आहे. या ठिकाणी अमुक जातीचा आहे म्हणून तो निवडून आला पाहिजे किंवा अमुक जातीचा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. दुसरं आणखी एक उदाहरण मी महत्त्वाचं सांगतो की दादासाहेबांना 24/7/1943 रोजी बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या 2 गोष्टी देखील बाबासाहेब कसे सर्व जाती धर्मांना एकत्रित करून पुढे जात होते याची कल्पना होते. आणि म्हणून आपण देखील आपल्या पक्षामध्ये देखील या सर्वांना सामावून घेतलं पाहिजे ही अपेक्षा त्यांनी केलेली आहे. त्या पत्रामध्ये काय केलं की दादासाहेब गायकवाडांनी R.M. डोईफोडे नावाचा एक सद्ग्रस्त एक मुलगा होता, त्याची शिफारस केली होती की तुम्ही या R.M. डोईफोडेंना त्या ओरलमध्ये घेण्याची शिफारस करा किंवा त्या अधिकाऱ्याला सांगा असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता त्या ठिकाणी डोईफोडे जे होते हे महार समाजाचे होते आणि दादासाहेब गायकवाडांच्या संपर्कातले होते. आता त्याला जे उत्तर दिले बाबासाहेब की तुमचं पत्र मिळालं आणि तुम्ही त्या R.M. डोईफोडे याची शिफारस केलेली आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणच्या सर्वच जागा एससीसाठी आहेत, त्यामुळे मी त्याची शिफारस करणे म्हणजे दुसऱ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे मी R.M. डोईफोडे याची शिफारस करणार नाही आणि याच्या पुढे तुम्ही एका विशिष्ट जातीची किंवा कोणाचीही शिफारस करू नये याची तुम्हाला ताकीद देतो. कारण डोईफोडेंना मी न्याय देणं म्हणजे इतर जातीची जे मुलं आहेत त्याच्यावर अन्याय करणं आहे. स्पर्धेमध्ये सगळ्यांना उतरू द्या, स्पर्धेमध्ये उतरेल त्याचं सिलेक्शन होऊ शकेल अशा प्रकारचं पत्र त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केला. आणि त्याच पत्रामध्ये दादासाहेबांना ते असं म्हणतात अशा गोष्टीपेक्षा तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष द्या. ते म्हणतात की जाधव नावाचे एक रेल्वेमधले ग्रस्त आहे, त्यांचं मला एक पत्र आलेलं आहे. रेल्वेमध्ये जे आहेत हे अस्पृश्य मुलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्या जागा निघाल्या असल्या तरी अस्पृश्य समाजातून अद्याप एकही अर्ज आलेला नाही. तेव्हा तुम्ही सर्व अस्पृश्य जातीच्या मुलांना त्यांच्या पालकांना सांगा की तिथं अर्ज करा म्हणून. आणि मग ते असं म्हणतात की याच्या बाबतीमध्ये मात्र आपण अतिशय निष्काळजी राहतो आणि मला वाईट वाटतं की विद्यार्थी देखील कसे निष्काळजी राहतात, यासाठी तुम्हाला प्रयत्न करा. म्हणजे एका व्यक्तीसाठी तुम्ही एखादी शिफारस करण्यापेक्षा या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काम करा आणि या सर्व अस्पृश्य मुलांना रेल्वेसाठी अर्ज करायला सांगा, अशा प्रकारचं पत्र ते लिहितात. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांना अपेक्षित असलेली चळवळ जी आहे ती अशा प्रकारची होती आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी वर्तन देखील केलेलं आहे.
परंतु आज आपल्याला ही चळवळ दिसते ती बाबासाहेबांना अपेक्षित असलेली ही चळवळ दिसत नाही, म्हणून ही चळवळ जी आहे ती जोमाने पुढे जाताना दिसून येत नाही किंवा तिला मोठी मरगळ आलेली दिसून येते. आता त्यानंतर बाबासाहेबांनी अखिल भारतीय पातळीवर या सर्वांचं संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळेला बाबासाहेबांचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आपण म्हणतो, तो पक्ष जो आहे एका राज्यापुरता मर्यादित असणं हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं, किंवा एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त असणं हे बाबासाहेबांना अपेक्षित निश्चित नव्हतं. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी अखिल भारतीय दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा भारतातील सर्व जाती धर्मात अस्पृश्य जातींना, मागास जातींना एकत्रित करण्याच्या संदर्भामध्ये 30-31 मार्च हे 2 दिवस 30-31 मार्च 1942 रोजी दिल्लीमध्ये सर्व राज्यातील लोकांची बैठक बोलवली. मग त्याच्यामध्ये GN मंडल हे बंगालमधून आलेले होते, RN साय हे उत्तर प्रदेशामधून आलेले होते, त्याच्यानंतर रावसाहेब धोबी हे बिहारमधून आलेले होते, त्यानंतर मग PN राजपूत मुंबईमधून आले, म्हणजे असं, किंवा N शिवराज जे आहेत हे मद्रासमधून आले. म्हणजे या सर्व विभागातल्या अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या, मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या लोकांना, तिथल्या प्रमुख नेत्यांना एकत्रित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कारण महाराष्ट्रामध्ये जे अस्पृश्य आहेत ते बिहारमध्ये आहेतच असं नाही, तिथं वेगळी जात अस्पृश्य आहे, उत्तर प्रदेशामध्ये वेगळी जात अस्पृश्य आहे. परंतु या सर्व अस्पृश्यांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येऊ शकेल, या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी 30-31 मार्च रोजी दिल्लीमध्ये बैठक बोलावली. आणि या बैठकीला आल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी असा विचार मांडला की आता एका राज्याच्या अस्पृश्यासाठी आपल्याला संघर्ष करता येणार नाही, संघटन करता येणार नाही, तर आपल्याला संपूर्ण भारतातील अस्पृश्यासाठी, मागासवर्गासाठी काय करता येऊ शकेल यासाठी मी आपल्याला बोलावलेलं आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की आपण अखिल भारतीय स्तरावर एक अशा प्रकारचं संघटन निर्माण करू. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं संघटन करण्याच्या संबंधीची कल्पना मांडली आणि ही कल्पना नागपूरमध्ये अस्तित्वात आली. 17, 18, 19, 20 या दिवशी जुलैमध्ये 17, 18, 19, 20 ह्या 4 दिवसाची बैठक जी आहे, अधिवेशन जे आहे, जुलै 1942 मध्ये नागपूरमध्ये घेण्यात आलं. आणि या नागपूरमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. आता या शेड्यूल कास्टची स्थापना करण्याचा उद्देश मी सांगितलं तुम्हाला की केवळ एका राज्यातील नाही तर संपूर्ण देशातील अस्पृश्य मागास लोकांची उन्नती व्हावी ही त्याची भूमिका होती. त्यानंतर या सर्व अस्पृश्य जातींना, मागास जातींना एकत्रित केल्याशिवाय आपली शक्ती उभा राहू शकत नाही, यासाठी त्यांनी हे अधिवेशनामध्ये ठराव घेतला. त्यानंतर आपलं राजकीय अस्तित्व आता मान्य होणं गरजेचं आहे ही कल्पना त्या ठिकाणी मांडण्यात आली. आणि अस्पृश्य, सर्व प्रकारच्या अस्पृश्य जातीसाठी शिक्षणासाठी स्वतंत्र बजेट जे आहे हे बजेट या ठिकाणी ठरवण्यात यावं अशा प्रकारची कल्पना मांडली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य आणि कायदे मंडळामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी केली. आणि त्या ठिकाणी सांगितले की प्रत्येक राज्यातील प्रमुखांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि महाराष्ट्रातली जबाबदारी त्यांनी PN राजभोज यांना दिली. PN राजभोज हे चर्मकार समाजाचे होते, परंतु बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सुचवल्या होत्या, त्यापैकी ही एक जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजे बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? बाबासाहेबांना अस्पृश्यांची उन्नती हे अपेक्षित होती, परंतु ती कशी होती तर ते देश पातळीवर सर्व अस्पृश्यांना या ठिकाणी ती अपेक्षित होती. म्हणजे भारतातील सर्व अस्पृश्य जातींना, मागास जातींना एकत्रित करून त्यांना न्याय देणं हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. बाबासाहेबांना राजकीय चळवळीमधली जी अपेक्षा होती ती अशा स्वरूपाची, व्यापक अशा प्रकारची होती. आणि या भूमिकेतून बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 1946 मध्ये या शेड्यूल फेडरेशन कायदे मंडळाच्या निवडणुका लढवल्या, पण त्याच्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. कारण 1937 मध्ये बाबासाहेबांनी दिलेला धक्का जो आहे ही काँग्रेस विसरली नव्हती. म्हणून 1946 मध्ये काँग्रेस अतिशय सावध झाली आणि त्यांनी काय केलं की त्याच्यातले अनेक मोहरे जे आहेत हे फोडण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी ज्यांना नेतृत्व दिलं होतं त्यांना फोडलं आणि त्यांनाच बाबासाहेबांच्या चळवळीच्या विरोधामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचा दारुण पराभव झाला.
आणि या पराभूत उमेदवाराच्या समोर बाबासाहेबांनी केलेलं भाषण किंवा पराभूत झालेले दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेलं पत्र हे देखील बाबासाहेबांना राजकीय चळवळ कशी अपेक्षित होती हे आपल्या लक्षात येऊ शकेल. बाबासाहेब म्हणतात की माझा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे, परंतु पराभवाने खचून जाऊन आपल्याला आपल्या मार्गापासून दूर जाता येणार नाही. आपला पराभव झाला असला तरी आपलं उद्दिष्ट जे ठरलेलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जाणं हे आपलं कर्तव्य आहे. माझा पराभव झाला म्हणून मी पक्ष सोडणार नाही, त्याचप्रमाणे प्रत्येकाने देखील आपला पराभव झाला असला तरी आपण आपल्या पक्षातच राहिलं पाहिजे, आपल्या विचाराशी राहिलं पाहिजे, आपल्या उद्दिष्टापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या या पक्षामध्ये पराभव होतोय म्हणून आपल्याला कुणीतरी दुसरं विजयी करणार आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ नये अशा स्वरूपाची कल्पना होती. म्हणजे याच्यातून देखील बाबासाहेबांना राजकीय चळवळ कशा प्रकारची अपेक्षित आहे ही कल्पना त्यामध्ये येते. याचं आणखी एक सुंदर उदाहरण आपल्याला देतो की याच निवडणुकीमध्ये काय झालेलं होतं की बॅरिस्टर जिना यांनी त्यांच्या पॅनलमध्ये 2 अस्पृश्य उमेदवारांना तिकीट दिलं होतं, जे सामावून घेतलं होतं. एक होते गौरव आणि दुसरे मंडल होते. या दोघांना त्यांनी त्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु ज्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झाली त्यावेळेला बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये केलेली चर्चा, बाबासाहेबांचं वक्तव्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की आमचं जे हे राजकीय पटल आहे किंवा आमचा जो राजकीय पक्ष जो आहे हा स्वतंत्र अस्तित्व असलेला आहे, विशिष्ट ध्येयाकडे जाणारा हा आमचा पक्ष आहे. त्यांनी आम्हाला मदत केली याच्याबद्दल वाद नाही, परंतु ही मदत करत असताना जे उमेदवार त्यांनी घेतलेले आहेत आमचे ते आमच्या परवानगीने घ्यायला हवे होते. म्हणजे आम्ही तुम्हाला कोणते उमेदवार देणार हे निश्चित करणं गरजेचं होतं, परंतु आम्हाला न विचारता हे उमेदवार तुम्ही घेतलेले आहेत त्यामागचा हेतू काय आहे हा स्पष्ट होण्याची गरज होती. कारण उमेदवार ठरवण्याचा अधिकार जो आहे तो आमचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की ज्याप्रमाणे आम्हाला काँग्रेसच्या हातचं बाहुले बनायचं नाही त्याचप्रमाणे आम्हाला मुस्लिम लीगच्या हातचं देखील बाहुले बनायचं नाही. आणि म्हणून हे उमेदवार घेतलेत आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये शुभेच्छा देण्याची माझी इच्छा नाही, कारण हे आमच्या विचाराच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे. म्हणजे मुस्लिम लीगने सांगितलं की आम्ही याला निवडून आणतो आमच्या पॅनलमध्ये घेऊन, परंतु बाबासाहेब म्हणतात की निवडून येणं हा भाग केवळ महत्त्वाचा नाही, तर आमचा उद्देश जो आहे, आमचा विचार जो आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी आहे. ही कल्पना बाबासाहेबांना अपेक्षित या ठिकाणी असलेली दिसून येते. त्यानंतर 1952 निवडणुका देखील या शेड्यूल कास्ट फेडरेशनने लढवल्या. आता 1952च्या इलेक्शनमध्ये देखील एक महत्त्वपूर्ण घटना घडते की बाबासाहेब जे आहेत या चळवळीमध्ये राहत असताना कार्यकर्त्यांना आपल्या पुढाऱ्यांना कसं महत्त्व देतात याची कल्पना आहे. आपण अलीकडच्या चळवळीमध्ये राजकीय पक्षामध्ये हे आपण दुर्मिळ पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पक्षातील इतर उमेदवारांना कसं महत्त्व देतात हे आता आपण शिकण्याची गरज आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 ऑगस्ट 1952 रोजी त्यावेळेला मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे होते सखा पाटील यांनी पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की 1952ची निवडणूक जी आहे ही आपण एकत्रित लढू, आपण त्याच्यामध्ये समझोता करू आणि मग आम्ही तुम्हाला काही जागा देऊ आणि या पद्धतीने एकत्रित निवडणूक लढू, अशा पद्धतीचं पत्र सखा पाटलांनी बाबासाहेबांना 10 तारखेला दिलं. 10 तारखेच्या या पत्राला बाबासाहेबांनी 14 ऑगस्टला उत्तर दिलं आणि त्या पत्रामध्ये जे उत्तर दिले बाबासाहेबांनी, मला असं वाटतं की ते देखील बाबासाहेबांना राजकीय चळवळीमध्ये अपेक्षित आहे. बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही जे मला पत्र दिलेलं आहे ते आपण महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मला ते पत्र दिलेलं आहे, परंतु आपणास विनंती आहे की आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे दादासाहेब गायकवाड आहेत, म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घ्यायचे ते मी ठरवत नाही, दादासाहेब गायकवाड हे ठरवतात आणि म्हणून या संदर्भामध्ये तुम्ही दादासाहेब गायकवाडांशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर ते जे निर्णय घेतील त्याच्याशी मी बांधील आहे. कल्पना करा की
डॉक्टर बाबासाहेब असे म्हणाले आहेत की मी तुम्हाला म्हणजे खरं तर दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेबांच्या पुढे जाऊ शकत नव्हते, पण बाबासाहेबांची भूमिका आहे की त्या पक्षातला अध्यक्ष आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे, कारण बाबासाहेबांची राजकीय चळवळ असो सामाजिक चळवळ होती ती सर्वांना सन्मान देण्याच्या संदर्भामध्ये होती. असंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तडोळा येथे महार परिषद झाली, त्या परिषदेला आले होते. परिषदेला आल्यानंतर त्या काळामध्ये बार्शीचे एक नगरसेवक झाडबुके होते. ते झाडबुडके बाबासाहेबांकडे आले, म्हणाले की ज्यावेळेला तुम्ही उद्या परत जाणार आहात त्यावेळेला ती ट्रेन जी आहे ती बार्शीहून जाते आणि बार्शीला तुम्ही उतरावं, बार्शीच्या नगरपालिकेच्या वतीने आम्ही तुमचा सत्कार ठेवलेला आहे, आम्हाला वेळ द्या. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले की सध्या मी तडोळा येथील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्याकडून त्यांना विचारा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यानुसार माझा वेळ ठरवा. थोड्या वेळ झाडबुके देखील बाबासाहेबकडे पाहत राहिले आणि मग ते काय केले की त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याकडे गेले. मग त्या ठिकाणी भगवान भालेराव या ठिकाणी होते, अर्जुन भालेराव या ठिकाणी होते, काशीनाथ सोनवणे अशा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याला भेटून ते म्हणाले की आम्हाला नगरपालिकेच्या वतीने बाबासाहेबांचा सत्कार घ्यायचा आहे, तर तुम्ही बाबासाहेबांचा वेळ द्या. ते सर्व कार्यकर्ते एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. ते म्हणाले की बाबासाहेबांचा वेळ आम्ही कसं काय देणार, म्हणजे तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे, तुम्ही बाबासाहेबांना पुन्हा भेटा आणि त्यांच्याकडून निश्चित काय ते विचारून घ्या, आम्ही बाबासाहेबांचा वेळ कसं काय ठरवू शकतो असं ते म्हणाले. पुन्हा हे झाडबुके पुन्हा बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले की आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणाले बाबासाहेबांची वेळ आम्ही कसं कोण ठरवणार. आणि मग पुन्हा बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर सर्व कार्यकर्ते एकदम म्हणाले की ते एक झाडबुके आमच्याकडे आले होते आणि ते तुमची तारीख मागत होते, आम्ही कसं काय तुमची तारीख देणार. आणि त्यावेळेला देखील बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्याला दिलेलं उत्तर जे आहे ते देखील महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की अरे मला तर देव विचारेल, पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील कुणीतरी विचारलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेब हे कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या नेत्यांना कशा प्रकारचं महत्त्व देतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांना हेच अपेक्षित आहे की चळवळीमधला कार्यकर्ता तेवढाच महत्त्वाचा आहे, जेवढा नेता महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आहे, ही भूमिका बाबासाहेबांना अपेक्षित होती. आणि मग या पद्धतीची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चळवळीच्या संदर्भामध्ये असणं गरजेचं आहे. 1952च्या निवडणुकीमधला जाहीरनामा आपण जर पाहिला तर तुम्हाला हे पण लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांना काय अपेक्षित राजकीय चळवळ आहे किंवा राजकीय चळवळ कशा प्रकारची अपेक्षित त्यांना आहे हे देखील लक्षात येऊ शकेल. 1952च्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी केलेलं वक्तव्य जे आहे हे बाबासाहेबांची अपेक्षा व्यक्त करणारं हे भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की माझी जी राजकीय चळवळ आहे, माझा पक्ष जो आहे हा पक्ष या समाजातल्या शेवटच्या माणसाचं कल्याण आणि त्याचं महत्त्व सांगणारा हा पक्ष आहे. समाजातल्या शेवटचा माणूस जो आहे त्याला न्याय देण्यासाठी माझा पक्ष बांधीला आहे. त्यानंतर ते म्हणतात की माझा पक्ष जो आहे हा समान संधीचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की समान संधीचा पुरस्कार करणारा हा पक्ष असला तरी ज्यांना आतापर्यंत जी संधी मिळाली नाही त्याला प्राधान्याने संधी दिली पाहिजे, या मताचा देखील माझा पक्ष आहे, माझा विचार आहे. त्यानंतर ते असं म्हणतात की माझा पक्ष जो आहे हा विशिष्ट जाती धर्मापुरता मर्यादित नाही, माझा पक्ष भूमिहीन आहे, गरीब शेतकरी आहे, शेतमजूर आहे, SC ST यांचे संघटन याच्यावर आधारलेला माझा पक्ष आहे. याच्यातून देखील बाबासाहेबांना कसा राजकीय पक्ष अपेक्षित होता हे आपल्या लक्षात येऊ शकेल. 1952 मध्ये बाबासाहेबांनी आपल्या निवडणुकीची धुरा जी आहे ही दादासाहेब गायकवाडवर जशी दिली तशी मी आता सांगितले की PN राजभोज यांच्यावर देखील आलेली होती. आणि मग 1952चं हे इलेक्शन झालं, परंतु बाबासाहेबांनी प्रचाराची सुरुवात डिसेंबर 1951 मध्येच केली. मुंबईमधल्या जहांगीर हॉलमध्ये बाबासाहेबांनी एक सुंदर भाषण, म्हणजे बिघडलेली राज्य व्यवस्था किंवा बिघडलेलं सरकार याच्यावर सुंदर अशा प्रकारचं भाषण देऊन बाबासाहेबांनी या प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडला किंवा या प्रचाराची त्यांनी सुरुवात केली. परंतु या 1952 मध्ये देखील महाराष्ट्रामधून फक्त एकच उमेदवार निवडून आले, ते म्हणजे पुण्याहून राजभोज आणि हैदराबादमधून MN कृष्णन हे निवडून आले. आणि मग त्या निवडणुकीच्या नंतर, त्या निवडणुकीच्या पराभवानंतर बाबासाहेबांनी केलेलं भाषण जे आहे हे देखील महत्त्वाचं आहे.
आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांना अपेक्षित असं राजकारण कसं आहे किंवा राजकारणामधल्या लोकांच्या संबंधीची काय अपेक्षा आहे हे देखील त्याच्यामधून येतं. बाबासाहेब या भाषणात म्हणतात की आपण संघटित झालो असलं तरी आपल्याला स्वतंत्रपणे निवडणूक लढवणं हे अवघड आहे. म्हणजे यासाठी आपल्याला आपल्या विचाराशी संबंधित असणारा किंवा आपल्या विचाराशी बांधील असलेल्या इतर पक्षाशी आपल्याला समझोता केला पाहिजे. आणि म्हणून याच भूमिकेतून बाबासाहेबांनी प्रजा समाजवादी या पक्षाशी समझोता केलेला होता. त्यांनी त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाशी देखील समझोता केलेला नव्हता. त्याच्या खोलमध्ये गेला त्याची कारणं वेगवेगळे आहेत. त्यांचं डांगे यांच्याविषयीचं मत जे आहे ते अतिशय वेगळं होतं म्हणून त्याच्याशी केलं नाही. शेका पक्षाशी देखील त्यांनी समझोता केला नाही. त्याचं देखील त्यांनी कारण सांगितलेलं आहे. त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. परंतु बाबासाहेबांनी प्रजा समाजवादी पक्षाशी या ठिकाणी केला. त्यानंतर नागपूरच्या भाषणामध्ये देखील बाबासाहेबांनी शेवटचं भाषण कदाचित राजकीय त्यांचं असेल तर ते असं म्हणतात की आता आपल्याला एकट्याच्या बळावर राजकारण करता येणार नाही. लोकशाहीमध्ये डोकी ही महत्त्वाची असतात. तर आपल्याला आपल्या विचाराच्या पक्षाशी आपल्याला थोडंसं जमवून घेण्याची गरज आहे. परंतु आपल्या उद्देशाला आपल्या हेतूला तिलांजली देऊन त्याच्याशी एकरूप होण्यात काहीच अर्थ नाही असं ते म्हणतात की आपल्या उद्देशाच्या प्रती ज्यांना आस्था आहे अशा लोकांशी आपण समायोजन केलं पाहिजे. त्यानंतर आणखी एक गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की राजकारण हे त्यांच्या शब्दात सांगायचं असेल तर ते असं म्हणतात की राजकारण हे दमाधीराचा खेळ आहे. म्हणजे याच्यामध्ये उतावळं होऊन भागत नाही. आपल्याला अपयश आले की लगेच इकडं तिकडे धडसोड करण्याची गरज नसते किंवा ती करू नये यासाठी म्हणतात. आणि कितीही मोठं अपयश आले तरी तुम्ही आपल्या पक्षाची नाळ आपल्या समाजाची नाळ जी आहे ही तोडता कामा नये. कितीही मोठा पराभव आपला झाला असला तरी किंवा अपयश आलं असलं तरी आपण ज्याच्या बळावर राजकारण करतो त्या समाजाची नाळ तोडणं याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच असू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं बाबासाहेबांनी सांगितलं की स्वतःच्या किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजाला धोका देऊ नका ही कल्पना या ठिकाणी सांगितली. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांना अपेक्षित कशा पद्धतीचं राजकारण होतं याची सगळी मीमांसा आपल्याला या सर्व गोष्टीतून येते. त्याच्यातून आपल्याला सारांश असं सांगता येऊ शकेल की एका जातीच्या आधारावर आपल्याला संघटन करता येणार नाही. समाजाच्या उन्नतीचे प्रश्न आपल्याला हातात घेतल्याशिवाय आपलं संघटन करता येणार नाही. आपल्याला यश मिळता येणार नाही. त्याचबरोबर आपल्या समाजाची नाळ आपल्या पक्षाची नाळ जी आहे हे तोडता कामा नये. स्वस्वार्थासाठी आपल्याला हे संघटन सोडून जाता येणार नाही. ह्या काही अपेक्षा ज्या आहेत या सर्व पक्षांच्या त्यांच्या उभारणीतून त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात येतात. आणि याच धर्तीवर बाबासाहेबांनी 1952ची लढवली पण दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही. परंतु 1957ची निवडणूक जी आहे ही बाबासाहेबांच्या विचाराशी तडजोड न करता बाबासाहेबांच्या विचाराला समोर घेऊनच या ठिकाणी ही निवडणूक 1957ची लढवण्यात आली. आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळालं. खरं तर हे यश पाहायला बाबासाहेब असायला पाहिजे होते असं मला वाटतं. कारण भूतोन भविष्यात अशा प्रकारचं यश या पक्षाला मिळालं. या 1957च्या निवडणुकीमध्ये 9 खासदार निवडून आले. महाराष्ट्रातील 6 आणि महाराष्ट्राबाहेरचे 3 असे 9 खासदार आले. 16 आमदार निवडून आले आणि एक वेगळं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. बरं हे उमेदवार जे आहेत हे उगी कसे तरी निवडून आले नाही तर प्रचंड मताने निवडून आले. आमचे मुंबईचे जी.के. माने जे आहेत हे 3,03,875 मताने निवडून आले. कोल्हापूरचे आमचे एस.के. दिघे 2,59,069 मतांनी निवडून आले. पुण्याहून बी.डी. साळुंके जे आहेत 1,50,000 निवडून आले. आणि आमचे नांदेडमधून हरिहर सोनुले जे आहेत हरिहर सोनुले हे 1,49,657 मतांनी निवडून आले. म्हणजे एवढं प्रचंड यश या पक्षाने मिळवलं. मला असं वाटतं की 1957ची निवडणूक जी झाली आणि बाबासाहेबांच्या नंतर आमच्या पक्षाचे नेते जे वाढले नेत्यांनी जे राजकारण केलं ते राजकारण बाबासाहेबांना अपेक्षित होतं असंच आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि मग 1 वर्ष जे आहे हे बाबासाहेबांनी अपेक्षा केलेली होती. बाबासाहेबांनी घालून दिलेली वाट होती. त्या वाटेने हे राजकारण चाललेलं होतं. परंतु ही वाटचाल जी आहे अधिक काळ चालली नाही. कारण या पक्षामध्ये जे दिग्गज होते हे पुन्हा पक्षात का दिसलेले आहेत हा माझ्या पुढचा मोठा प्रश्न आहे. जे मुंबईमधून आणि महाराष्ट्रामधून सर्वाधिक मताने निवडून आलेले जी.के. माने आम्हाला पुढच्या रिपब्लिकन पक्षामध्ये कुठंच दिसत नाही. कोल्हापूरमधून निवडून आलेले एस.के. दिघे हे 2 लाख मताने आलेले होते ते का दिसत नाहीत. किंवा पुण्यामधून बी.डी. साळुंके आलेले हरिहर सोनुले हे आपल्या रिपब्लिकन पक्षामध्ये का दिसत नाहीत. मला असं वाटतं हा प्रश्न आहे. याचाच अर्थ असा की
1 वर्ष बाबासाहेबांच्या वाटेने, बाबासाहेबांच्या अपेक्षेने चाललेला हा पक्ष मला वाटतं की कुठेतरी बाबासाहेबांची वाट चुकलेली दिसून येतात. आणि बाबासाहेबांची वाट चुकून 1 वर्ष झाल्याबरोबर या पक्षामध्ये फूट पडली आणि इथून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित नसलेलं राजकारण आम्ही करायला सुरुवात केली. आणि याच कालावधीमध्ये शंकरराव चव्हाण सारख्या धूर्त राजकारणी माणसांचा उदय झाला आणि त्यांनी नकळतपणे या राजकारणामध्ये फूट पाडण्याचं काम केलं. त्यांनी सांगितले की एकतर देश मजबूत करण्यासाठी सर्व जाती धर्मातील संघटनांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं किंवा काँग्रेसच्या बरोबरीने निघावं अशा प्रकारची घोषणा केली. त्याचा परिणाम झाला आणि 1958 मध्ये बाबासाहेबांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष जो आहे हा दुभंगला. 1 वर्ष हे रिपब्लिकन पक्षाचं सुवर्णयुग होतं. हे सुवर्णयुग केवळ 1 वर्ष या ठिकाणी लाभलं आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली चळवळ जी आहे ती विस्कळीत झाली आणि ती अतिशय वेगाने विस्कळीत होत गेली. या पक्षाला फोडण्याचं पहिलं महापाप जे आहे आमच्या BC कांबळे साहेबांनी केलं आणि RPI मधला माणूस जो आहे की RD भंडारे जे आहेत हे RPI मधून काँग्रेसमध्ये जाणारे हे पहिले महाभाग ठरले आणि इथून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या पक्षाची मोडतोड झाली. आणि मग हा पक्ष जो आहे हा समाजाच्या पासून दूर राहिला. सामाजिक नाळ त्याची राहिलेली नाही. केवळ सत्ता हाच भाग महत्त्वाचा राहिला. एनकेन प्रकारे सत्तेमध्ये राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही बाबासाहेबांना अपेक्षित नसलेली भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असलेला पक्ष जो आहे आयडियल अशा प्रकारचा होता जो आता आपण पाहिला की तो या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षापासून तो शेड्यूल कास्ट फेडरेशनपर्यंत बाबासाहेबांच्या संबंधीच्या ज्या काही घटना आपण पाहिल्या ह्या बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या पक्ष दर्शवणाऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण आजपर्यंत जे पाहतो ते बाबासाहेबांना अपेक्षित नसलेलं आपण पाहतो. आणि म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सर्वसमावेशक अशा प्रकारचं पक्ष निर्माण करण्याची मला असं वाटतं की केवळ राजकारणीची नाही तर आपल्या सर्वांची आहे. आणि मला असं वाटतं की आज मी तुमच्या समोर या विषयाच्या संदर्भामध्ये बोललोय म्हणजे मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात या भूमिकेतून नाही तर माझ्यासह सर्वांनी याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे. माझ्या सर्व सहभागी झालेल्या मित्रांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे आणि जे सहभागी झाले त्या मित्रांनी जे सहभागी झाले नाहीत त्यांच्याशी चिंतन करण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये याच्यावर एकत्रित येण्याची गरज आहे आणि मग आपण सर्व मिळून एक संघ अशा प्रकारचा पक्ष निर्माण करता येऊ शकतो का. आज गंमत अशी आहे मित्र, हे सर्व नेते एकत्रित होऊ शकत नाहीत. त्याचं कारण ते नेते केवळ दोषी आहेत असं आपल्याला मानता येणार नाही. त्याला आम्ही देखील दोषी आहोत कारण प्रत्येक पुढाऱ्याच्या सभेला आम्ही हजर असतो आणि आमच्या अस्तित्वामुळे त्यांचं अस्तित्व टिकून राहतं. आपण जर ठरवलं की या पुढाऱ्याचं अस्तित्व आपण निर्माण होऊ द्यायचं नाही तर ते राहणार नाहीत. आणि म्हणून आज आम्हाला काँग्रेस पक्ष देखील नवीन राहिला नाही. एवढंच नाही तर आमची मंडळी भाजपसारख्या पक्षामध्ये देखील सहभागी होऊ लागली. एक काळ असा होता की भाजपमध्ये गेलेले एक आमचे समाज कल्याण मंत्री होते. ते लातूरमध्ये रेस्ट हाऊसमध्ये येत होते. त्यांना भेटायला कोणी जात नव्हते. ते मला फोन करायचे, सर या तुम्ही तरी म्हणायचे. त्यावेळेला मी देखील जाणं मला ते नको वाटायचं अशी अवस्था होती. परंतु आज आपण बरीचशी मंडळी जी आहेत त्या पक्षामध्ये सहभागी होतोय. त्या पक्षामध्ये केवळ सहभागी होत नाही, त्या पक्षाला वाढवण्याचं काम तुम्ही करता. त्या पक्षाला केवळ वाढवण्याचं काम करत नाही तर त्या पक्षाला वाढवून बाबासाहेबांची चळवळ कुंठित करण्याचं काम आपण करतायत हे आपल्या नेत्याला समजून सांगण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या संवाद घडून आणण्यामध्ये या बहुजन संघटक आमचे खांडेकर यांची देखील भूमिका हीच आहे असं मला वाटतं. की आता वेळ बराचसा झाला आहे. मला असं वाटतं की सांस्कृतिक चळवळ बाबासाहेबांना कशी अपेक्षित होती हे मांडणं मला असं वाटतं की तुमच्यावर खूप मोठं लादणं होईल असं मला वाटतं. परंतु जाता जाता काही मुद्द्यांचा उल्लेख या ठिकाणी करतो. एका दिवशी मी याच्या संदर्भामध्ये देखील सविस्तर बोलेन की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सांस्कृतिक चळवळ. खरं तर बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म देऊन एक नवीन सांस्कृतिक नवजीवन जगण्याची पद्धती आम्हाला दिलेली आहे. जगण्याचा एक नवीन मार्ग आम्हाला दिलेला आहे की जो माणूस या ठिकाणी माणूस म्हणून गणला जात होता. या देशातल्या दगडांना देव म्हटलं जात होतं परंतु माणसासारख्या माणसाला या ठिकाणी माणूस म्हटलं जात नव्हतं.
सापासारख्या विषारी प्राण्याला देखील प्रेमाने दूध पाजण्याची कल्पना होती, मुंगीसारख्या लहान कीटकाला साखर टाकण्याची परंपरा होती, परंतु माणसासारख्या माणसाला दुरून भाकर फेकली जात असायचे, वरून पाणी दिलं जात असायचे. अशा सर्व माणसाला या ठिकाणी माणसात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला बोधी वृक्षाच्या सावलीमध्ये नेऊन बसवलं, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक नवीन जीवन दिलं. बाबासाहेबांनी हा धम्म जो आहे, हा धम्म केवळ विशिष्ट जातीसाठी सांगितलं नाही, एकंदरीत देशाच्या कल्याणाच्या संदर्भामध्ये देखील सांगितलेलं आहे. म्हणून एका भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धम्माची आवश्यकता केवळ या ठिकाणी अस्पृश्यांनाच नाही, तर या ठिकाणच्या सर्व हिंदूंना आहे. एवढंच नाही तर ते म्हणतात की हिंदूंच्या 33 कोटी देवाला देखील बुद्धाची गरज आहे असं ते म्हणतात. म्हणजे एवढा व्यापक विचार बाबासाहेबांचा होता. बाबासाहेबांनी आम्हाला जे काही बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्या जगाला जोडण्याचा प्रयत्न, परंतु तो अर्थ देखील त्यांची अपेक्षा जी कितपत या ठिकाणी पार पाडलेले आहे याच्यावर संशय होतो. परंतु बाबासाहेबांनी बौद्ध भारतमय करण्याचं ठरवलं होतं, परंतु आपण त्याला पात्र कितपत झालो हा वादातीत प्रश्न आहे. परंतु या दोन्ही गोष्टीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना विश्वास होता की आपण त्यांच्या विचाराच्या वाटेने जाणार नाहीत याची खात्री बाबासाहेबांना होती. बाबासाहेबांचा एक गुण फार महत्त्वाचा आहे की बाबासाहेबांसारखी दूरदृष्टी मी कोणत्याही नेत्यामध्ये पाहिलेली नाही. बाबासाहेबांचा हा अलौकिक गुण त्यांच्यामध्ये होता. बाबासाहेब काय म्हणतात की माझ्या समाज सुधारणेचा रथ पुढे नेता आला नाही तर आहे तिथेच ठेवून टाका, त्याला मागे घेऊन जाऊ नका. याच्यातून बाबासाहेबांना काय सुचवायचं आहे हे तुम्हाला मी नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण बाबासाहेबांना माहीत होतं पुढे काय होणार आहे. किंवा बाबासाहेब धर्मांतराच्या भाषणामध्ये असं म्हणतात की महाराणी धर्म बाटवला असं होऊ नये. याच्यातून देखील बाबासाहेबांनी 6 डिसेंबर 14 ऑक्टोबरला जे बाबासाहेबांनी आपले मत व्यक्त केलं होतं ते आज लागू होते की नाही, मला असं वाटतं की ही गोष्ट आपल्या आत्मचिंतनासाठी ठेवतो या ठिकाणी. कारण जॉन ब्रिटिश नावाचा एक पाश्चिमात्य विचारवंत आहे, त्याचं एक सुंदर इंग्रजी ग्रंथ आहे बौद्ध महार आणि दलित असं त्याचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी सारांश सांगितलेला आहे की या ठिकाणचा महार जो आहे सांगताना धर्म बौद्ध सांगतो, सवलतीच्या वेळेला तो महार असतो आणि चळवळीच्या वेळेला तो दलित असतो. याच्यातलं खरं काय, मला असं वाटतं की बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. आपण दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल त्यावेळेला बौद्ध असतो, पण कोरेगावला गेल्यानंतर आपण बदलून जातो. मला असं वाटतं की बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की आपण या हिंदू धर्माच्या गुलामीच्या संस्कृतीतून बाहेर आलं पाहिजे, गुलामीच्या संस्कृतीमधून स्वाभिमानी बनलं पाहिजे आणि स्वाभिमानीने जीवन जगलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी एकच काम केले की आम्हाला स्वाभिमानाचं जीवन जगवण्याचा प्रयत्न केला, स्वाभिमानाचं जीवन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही अपेक्षा बाबासाहेबांची आज आपण कितपत अंमलात आणलेली आहे, कितपत ती येतात ठरवलेली आहे हा वादातीत प्रश्न आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी बहुजन संघटकचे, या ठिकाणी राहुल खांडेकरचे आणि त्यांची बहुजन संघटकची सर्व टीम आणि आपण सर्व या ठिकाणी सहभागी झालात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की हा संवाद जो आहे हा एखादा बोलणारा वक्ता आणि ऐकणारा श्रोता असा न ठेवता याच्यातून आपण काहीतरी शिकूयात, यातून आपण काहीतरी चिंतन करूयात आणि याच्यातून काहीतरी घडून नवीन घडण्याचा प्रयत्न करू आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली राजकीय आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सांस्कृतिक चळवळ कशी उभा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय